नमस्कार मित्रांनो, आजचे करंट अफेअरचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे. तर पहिला प्रश्न दिलेला आहे, फतेह 2 नावाचं मिसाईल अलीकडेच यशस्वीरित्या कोणी लॉन्च केलेलं आहे? तर बघा, फतेह 2 नावाचं मिसाईल पाकिस्तान या देशाचे आहे, लक्षात असू द्या. आणि मिसाईलचं स्पेलिंग कसं आहे? MISSILE. मिसाईल लक्षात ठेवायचं आहे, कारण इंग्रजीच्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला यावरती स्पेलिंगमध्ये प्रश्न विचारले जातात. आणि मग फतेह 2चा साधारणतः पल्ला किती आहे? तर साधारणतः पल्ला आहे 400 किलोमीटरचा. आणि या अगोदर फतेह 1 पण त्यांनी लॉन्च केलेलं होतं, तर त्याचा पल्ला होता साधारणतः 250 किलोमीटरचा. सो लक्षात असू द्या, मग फतेह 2 मिसाईल कोणाचं आहे? पाकिस्तानचं. आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे, लाईन ऑफ कंट्रोल, त्यानंतर रॅडक्लिफ रेषा, हे भारत आणि पाकिस्तान दरम्यानची सीमारेषा आहे. यालाच तुम्ही 24 पॅरलल लाईन सुद्धा असं म्हणू शकता. मग पाकिस्तानची राजधानी कोणती आहे? तर पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद. हा पण पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवावा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आग्रा मथुरा हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे मित्रांनो. म्हणजे आंतरजिल्हा ही आपण म्हणू शकतो हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे. तर कोणत्या राज्यामध्ये? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. ओके, साधारणतः डिस्टन्स आय थिंक 65 किलोमीटर आहे. एकदा तुम्ही ते चेक करून घ्या. आणि इथले मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि त्यांचं पूर्ण नाव काय आहे? अजय मोहनसिंग बिस्त. हा पण पॉईंट लक्षात ठेवा सर्वांनी. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की लोकसंख्येमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य उत्तर प्रदेश आहे. हा पॉईंट आपल्याला लक्षात असला पाहिजे. त्यानंतर दुधवा नॅशनल पार्क कुठे आहे? तर दुधवा नॅशनल पार्क हा उत्तर प्रदेश या राज्यामध्येच आहे मित्रांनो. आणि उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे? लखनौ. आणि आपण कालच बघितलं की लखनौला AICT तयार केली जाणार आहे. आणि AICT वाला ते भारतातलं पहिलं शहर असणार आहे लखनौ. सो हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवावा. त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता आहे की भारताने पहिल्यांदा कच्चे तेल विकत घेण्यासाठी रुपया या चलनाचा वापर केलेला आहे. तर तो देश कोणता आहे? UAE. आता UAE म्हणजे होते युनायटेड अरब अमिरात. आणि लक्षात असू द्या, याच्यामध्ये एकूण 7 प्रांत येतात, जसं की दुबई, शारजाह, अबुधाबी या पद्धतीनं. तर बघा मित्रांनो, अलीकडेच COP28ची जी परिषद आहे ते दुबई UAE या ठिकाणी पार पडलेली आहे. COP28 लक्षात ठेवा. मग COP27 कुठं पार पडली होती? आपण बघितली होती शर्म अल शेख इजिप्त या ठिकाणी COP27 पार पडली होती. तर COP26 ग्लासगो स्कॉटलँड या ठिकाणी पार पडलेली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे जे येणारी COP29 आहे ती बाकू अझरबैजान या ठिकाणी पार पडणार आहे. मग ही जी COP आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टी, हे कशा संबंधित आहे? तर हवामान बदला संबंधित आहे. आणि COP1 जी होती मित्रांनो, ती 1995 मध्ये बर्लिन जर्मनी या ठिकाणी पार पडलेली होती. त्यामुळे हे सर्व पॉईंट्स तुम्हाला इथे आता पाठ ठेवायचे आहे. त्यानंतर पहा, झॉम्बी डिअर डिसीज सध्या चर्चेमध्ये आहे. डिअर म्हणजे होते हरिण आणि एक प्राणी आहे रेनडिअर. तर बघा, डिअरचं स्पेलिंग जर DRRE आलं तर हे डिअर म्हणजे हरिण होते. आणि DEAR जर आलं तर हे डिअर म्हणजे प्रिय होते. एवढा फरक लक्षात ठेवा. आणि मग हा जो डिसीज आहे स्टुडंट, हा येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये आढळलेला आहे. आणि हे नॅशनल पार्क अमेरिका या ठिकाणी आहे. हे जगातील मोठे नॅशनल पार्क आहे. सो वन लाईनरसाठी पाठ ठेवा की येलोस्टोन हे चर्चेतील नॅशनल पार्क कोणत्या देशातील आहे? अमेरिका. अमेरिका म्हणजे होते USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. आणि आपल्या सर्वांना एक पॉईंट माहीत आहे, जे आपल्या घटनेमध्ये जे मूलभूत हक्क आहे मित्रांनो, याचा स्रोत अमेरिका आहे. म्हणजे मूलभूत हक्क आपण हे अमेरिकेकडून घेतले. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवावा. ओके, चला. जगातील सर्वात मोठे दुसरे हिंदू मंदिर कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? न्यू जर्सी USA या ठिकाणी. ओके, लक्षात असू द्या. तर स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी मेरीलँडला अमेरिकेमध्येच उभारला जात आहे. तर हा पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. हा पण पॉईंट लक्षात असू द्या. त्यानंतर हिंदू वारसा महिना घोषित करणारं अमेरिकेतला कोणता स्टेट ठरलेला आहे? जॉर्जिया. म्हणजे न्यू जर्सी, मेरीलँड आणि जॉर्जिया हे तिन्ही पॉईंट तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या, कारण येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्यावर नक्कीच प्रश्न दिसणार आहे. तर जगातील 8वे आश्चर्य अंकर कोरवाट मंदिर ठरलेले आहे. आपण मागं पण हा प्रश्न कव्हर केला होता. तर हे जगातील 8वं आश्चर्य आहे. या 8 आश्चर्यामध्ये आपलं ताजमहल सुद्धा याच्यामध्ये लक्षात असू द्या. ओके, ताजमहल सुद्धा आहे. हा पण पॉईंट लक्षात असू द्या. तर 8वं आश्चर्य अंकर कोटवाट मंदिर ठरलेलं आहे कंबोडिया या देशातील. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट करा. आणि हे मंदिर कोणत्या देवाचे आहे? तर भगवान विष्णू यांचे हे मंदिर आहे. हा पॉईंट पाठ ठेवा, कारण यावरती प्रश्न येणे आता आपल्याला अपेक्षित आहे. मोस्ट एमपी करा. त्यानंतर पंजाबराव देशमुख, त्यांचं टोपण नाव आहे मित्रांनो भाऊसाहेब. त्यांचा जन्म 27 डिसेंबर 1898ला. तर पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी झाला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जन्माला 125 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यामुळे हा पॉईंट पाठ ठेवणं आवश्यक आहे. त्यांचा जन्म पापड, नांदगाव, खंडेश्वर, अमरावती या ठिकाणी झालेला होता. त्यांचं मूळ आडनाव कदम हे होतं.
त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव शामराव असे होते. त्यांचं उच्च शिक्षण हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं होतं. आणि लक्षात असू द्या, फर्ग्युसन कॉलेजची स्थापना पुणे 1885 मध्ये करण्यात आलेली होती. आणि फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य होते वामन शिवराम आपटे. ठीक आहे. गोपाळ गणेश आगरकर सुद्धा काय राहिले होते, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य राहिलेले होते. इथे मी एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला कव्हर करून देतो. फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित हा विषय कोण शिकवत होते? कर्वे तिथं गणित हा विषय शिकवत होते. आणि महत्त्वाचं म्हणजे विद्वेषी विवाह करणारे समाजसुधारक कोण होते? तर ते होते महर्षी धोंडो केशव कर्वे. हा पण पॉईंट पाठ ठेवा. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ ही संस्था सुद्धा काढली होती 1910 मध्ये. निष्काम कर्ममठ पाठ ठेवायचा आहे 1910. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा सर्वांनी. भारताचे पहिले कृषी मंत्री कोण होते? पंजाबराव देशमुख. 1952 ते 1962 दरम्यान ते कृषी मंत्री सुद्धा राहिलेले होते. शिवाजी शिक्षण संस्था त्यांनी 1932 मध्ये स्थापन केली होती. श्रद्धानंद छात्रालय त्यांनी 1936 मध्ये काढलेलं होतं. आणि त्यांच्या नावाने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला 1969 मध्ये स्थापन पण करण्यात आलं होतं. पहिलं कृषी विद्यापीठ जर विचारलं महाराष्ट्राचं तर 1968 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले होते. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी 1928 मध्ये अंबादेवीचे प्रसिद्ध मंदिर हे खुले केले होते. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 125 रुपयाचे नाणे सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे. आणि त्यांनी 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केलेली होती. तर हा पॉईंट महत्त्वाचा आहे, तुम्ही सर्वांनी इथे नोटीस करा, कारण त्यांच्या जन्माला 125 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यामुळे तुम्हाला इतिहासामधून या टॉपिकवरती प्रश्न येऊ शकतो. सो मित्रांनो, हे होते आजचे करंट अफेअरचे प्रश्न. लेक्चर जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. लवकरच भेटू. तुम्हाला टेक केअर अँड थँक्यू सो मच.